मुंबईच्या प्रभादेवीतल्या रवींद्र नाट्य मंदिरात मनसेच्या मुंबई आणि ठाण्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय। राज ठाकरे सध्या तिथे बोलतायत। मला काहीच माहित नाही। मी भाषणाला आपला उभा, भाषण संपल्यावर कळलं त्याच वेळेला मोदी पण उभे राहिले। भाषण संपलं, बाहेर आलो आणि मला कोणीतरी सांगितलं आता नरेंद्र मोदींचं पंतप्रधानांचं भाषण झालं आणि त्यांनी 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्या। म्हटलं अरे 15 मिनिटं आधी सांगायचं ना मला, मी भाषणात जाहीर केलं असतं की पंतप्रधानांनी आता 500 आणि 1000च्या नोटा बंद केलेल्या आहेत, तरी निवडणुकीसाठी कोणी इच्छुक असतील त्यांनी आपापली नावं द्यावीत। म्हटलं विषयच मोकळा झाला असता। आता ही पहिली वेळ आहे। एकमेकांचा पत्ता कट करण्यापेक्षा तू लढ रे, तू काय काळजी करू नको, आपण सगळे आहोत बरोबर, तू काय काळजी करू नको, चल लढ तू। एकमेकांच्या समोरून जात नव्हते ते आता गळ्यात गळा घालून फिरायला लागले सगळेजण। आहे की नाही वस्तुस्थिती? आपल्याकडेच नाही, सगळीकडे। पण आपल्याला एका अर्थाने आपल्या पक्षासाठी खूप उत्तम गोष्ट झाली। ही सगळी बडी धेंडजी ज्या प्रकारे पैसे काढत होते, मग त्या जाहिराती आणि मग इतर जो काय खर्च सगळा चालायचा, आता कशा आहे पैशाच्या बाबतीत लेवलमध्ये आले। बाकीचं आम्ही बघून घेऊ। पक्षाला माणसांची कमतरता नाही, पण ज्या प्रकारे ते पैसे ओतत होते, पण एक गोष्ट बघितली पाहिजे की आपण पैसे कमी खर्च करून किंबहुना काहीच न करता जे जे काही शक्य होईल त्याच्यातनं करायचं आणि भाजपवाल्यांकडे रगड पैसा असं होतं कामा नये। म्हणजे हे दोन पायाने धावणार आणि आम्ही लंगडी करत परत तेच। हा सगळा निर्णय झाल्यावरती मला अनेकांनी विचारलं तुमची प्रतिक्रिया काय, म्हटलं देईन ना, योग्य वेळी देईन म्हटलं। काहीतरी भाजपवाले तरी कुठे देतात प्रतिक्रिया, तेही आतल्यात बंदच आहेत। अनेक जणांशी बोललो, विरोधात बोलता येत नाही, चांगलं सांगता येत नाही, दोन्हीकडनं मरण त्यांचं झालंय। कोणता भाजपचा नेता तरी काय आजपर्यंत बोलला? एक 2-4 जण बोलले सोडलं तर देशातला कोण बोलला? कोणी बोलत नाहीये। जर या गोष्टीमुळे जर देश सुधारणार असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे। पण हा निर्णय घेताना जर समजा तुम्ही कुठचाही विचार न करता हा निर्णय घेतला गेला असेल तर हा देश खड्ड्यात जाईल। आणि ज्या प्रकारचे आज गोष्टी मला ज्या समोर दिसत आहेत, मी अनेक अर्थतज्ञांशी मी बोललो, अनेक लोकांशी मी बोललो, काय वाटतंय। आज ज्यावेळेला सर्वसामान्य लोकांकडून प्रतिक्रिया येतात त्यावेळेला काय म्हणतात? चांगलं झालं। म्हटलं कोण बोलतो वाईट झालं? चांगलं झालं, भविष्यासाठी चांगलं आहे। पण ते भविष्यासाठी काय चांगलं आहे हे आजपर्यंत पंतप्रधानांनी सांगितलं नाही की कोणी सांगतही नाही। भविष्यासाठी चांगलं म्हणजे काय, काय होणार, काय घडणार, काय माहित नाही। कारण आकडे वेगळं सांगतात, वस्तुस्थिती वेगळी आहे, परिस्थिती वेगळी आहे, एकमेकांचा मेळ एकमेकांना लागत नाही, इथे सगळा गोंधळ आहे। मी हाच विचार केला की विनाकारण नुसता विरोध करायचा, विरोध कशासाठी करायचा? जर चांगलं होणार असेल देशाचं तर चांगली गोष्ट आहे,
पण म्हणून काही मी आकडेवारी आज तुमच्या समोर मी मांडणार आहे. जरा थोडंसं टेक्निकल आहे, परंतु थोडं समजून घेणं गरजेचं आहे, कारण मी गेले काही दिवस हे समजून घेतोय की नक्की काय घडलंय, नक्की काय घडणार आहे, नक्की काय होतंय. एक निर्णय ज्या वेळेला तुम्ही इतका मोठा निर्णय, या देशातले तुम्ही 500 आणि 1000च्या नोटा तुम्ही बंद करण्याचा निर्णय ज्यावेळेला तुम्ही घेता, त्यावेळेला तुमचा एक्सरसाइज हा पूर्ण झालेला असला पाहिजे. त्याच्यानंतरच तुम्ही हा निर्णय घेऊ शकता, पण ते आज दिसत नाही. असा निर्णय घेतल्यानंतर देश प्रतिक्रिया काय देईल, कशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतील, मला असं वाटतं याचा विचार नव्हता केला गेला. जे आज दिसतंय, कधी म्हणता तुम्ही बँकेतनं 4500 रुपये काढा, मध्येच म्हणतात 2000 काढा, मध्येच म्हणतात शाई लावा, मध्येच म्हणतात की दिवसाला वृद्धांसाठी म्हणून तुम्ही पैसे काढायला देऊ शकता. हे रोज कसं काय नवीन येतंय? एक गोष्ट तुमची यायला पाहिजे होती, काही काय काय गोष्टी करायला पाहिजेत तुम्ही, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. रोज तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट दिसते आणि तुम्ही काहीतरी नवीन, रोज काहीतरी नवीन सूचना करता. याचा अर्थ तुम्ही अगोदर या गोष्टींचा विचार केला नाही की हे रिॲक्ट कसं होईल, रिॲक्शन्स काय येतील लोकांकडनं. आज आपल्या पक्षातर्फे अनेक ठिकाणी जिथे रांगा लागलेल्या आहेत तिथे आज पाणी दिलं जात आहे, अनेक लोकांना फॉर्म भरून दिले जात आहेत, अनेक लोकांचं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण तीच गोष्ट भाजपचे लोक ज्यावेळेला जातात पाणी घेऊन, त्यावेळेला रांगेतले लोक पाणी घ्यायला तयार नाहीयेत. काय कारण काय? काही जण म्हणतात चांगलं झालं, आणि मी अनेक ठिकाणी मी बघतोय जे चांगलं झालं चांगलं झालं चांगलं झालं, पण चांगलं झालं म्हणणाऱ्यांमध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. एक आहे की खरंच त्यांना काही फरक पडत नाही, जे होतंय ते चांगलंच आहे. दुसरे आशावादी आहेत की चांगलं काहीतरी घडेल, उत्तम काहीतरी घडेल. तिसरे त्यांना असूया आहे, तो बघ गाडीतनं फिरतो बघ, बरं झालं मोदींनी घेतला निर्णय, वाट लागू दे त्याची. असे पण काही जण आहेत. परवापर्यंत आमच्या बरोबर खेळणारा आता बघा कुठे फिरतो तो, असे पण आहेत. त्यातल्या किती जणांना काय काय माहिती आहे, काय काय घडणार आहे. मी काही अर्थतज्ञ नाही, मी कोणी इकॉनॉमिस्ट नाही, परंतु हा देश कुठे जाणार आहे हे समजून घेणं मला असं वाटतं प्रत्येकाचं काम आहे. आज जो नरेंद्र मोदींनी निर्णय घेतलेला आहे तो जर फसला तर हा देश खड्ड्यात गेला म्हणून समजा. ते सांगतायत आता मला निर्णय मागे घेता येणार नाही, घेऊही नका. पण तो जर निर्णय फसला तर देश किती मागे जाईल याचा विचार आपण केलेला होता का, आहे का, एवढाच फक्त आमचा प्रश्न आहे. बाकी आमचं काही म्हणणं नाहीये, बाकी आमचं काही म्हणणं नाहीये. ज्या गोष्टी समोर येत आहेत, सगळेजण म्हणतात देशासाठी आपल्याला काही गोष्टी केल्या पाहिजेत, निश्चित केल्या पाहिजेत. देशामध्ये काळा पैसा आहे, निश्चित काळा पैसा आहे. माहित नाही का तुम्हाला कुठे आहे तो? हे कुठे कुठे काळे पैसेवाले आहेत यांच्या फाईल्स तुमच्याकडे आहेत ना, इन्कम टॅक्सवाल्यांकडे आहेत ना. मग एका दिवसात सगळ्यांवरती धाडीकाने टाकल्या, लोकांना रांगेत का ठेवलं? लोकांनी डोक्यावरती घेतलं असतं, तुम्हाला सर्वांनीच डोक्यावरती घेतलं असतं. पण आज जवळपास रांगेत 40 माणसं आज तिथे हृदयविकाराने गेली, रांगेतली सर्वसामान्य माणसं. एक तरी काळा पैसावाला मेला का हो? कोण नाही मेला. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, म्हणून ही आकडेवारी फार महत्वाची आहे की या देशामध्ये इन्कम टॅक्स किती लोक भरतात? देशाची लोकसंख्या आहे 120 कोटी. या देशामध्ये इन्कम टॅक्स भरणारे
ची संख्या ही फक्त 4.5% आहे. 4.5% लोक फक्त इन्कम टॅक्स भरतात या देशातले. हा संपूर्ण देश हा कॅशवर चालतो. कॅश म्हणजे काळा पैसा नाही, रोख म्हणजे काळा पैसा नाही, आणि काळा पैसा म्हणजे रोख नाही. मला आठवत आहे की त्या पंजाबची निवडणूक लढवताना अरुण जेटलींनी ज्यावेळेला तो निवडणुकीचा फॉर्म भरायचा असतो, त्या निवडणुकीच्या फॉर्ममध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये टाकल्या होत्या आणि टाकाव्या लागतात, प्रत्येकाला टाकाव्या लागतात. तुमचे ॲसेट्स किती आहेत, तुमच्याकडे रोख किती आहे, तुमच्याकडे बँक बॅलन्स किती आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये द्याव्या लागतात. त्या पंजाबच्या निवडणुकीला अरुण जेटलींनी त्यांच्या घरी असलेली रोख ही 82 लाख रुपये दाखवलेली आहे. माझं असं म्हणणं नाही की ते काळे पैसे आहेत, पण आजची परिस्थिती जर समजा अरुण जेटलींवरती आली असती तर 2.5 लाख रुपये कसे भरणार होते ते? 82 लाख. आम्ही पण म्हणतो की तो काळा पैसा आहे. आणि अशी असंख्य लोक असतील या देशात. पण हा निर्णय घेताना कोणत्या कोणत्या गोष्टी ह्याची खबरदारी घ्यायला पाहिजे. 10 महिने अगोदरपासून मध्ये चालू आहे, 10 महिने अगोदरपासून चालू आहे ही गोष्ट करण्याची. 10 महिने अगोदरपासून असं त्यांनीच सांगितलंय. नोटांच्या कागदांचं टेंडर 8 दिवसापूर्वी काढले. म्हणजे नोटांसाठी जो कागद लागतो त्याचं टेंडर हे 8 दिवसापूर्वी काढलं. 10 महिन्यापासून तयारी सुरू आहे. 10 महिन्यापासून कोणती तयारी सुरू आहे? नवीन आलेली 2000 ची नोट तुमच्या एटीएम मध्ये जात नाही, ती सगळी मशीन्स बदलायला लागणार आहेत. मी त्याची आकडेवारी आणली आहे तुम्हाला. तुम्ही ती फक्त आकडेवारी फक्त बघितलीत ना, मी अवाक झालो ते सगळं बघून ऐकून. एटीएम देशात एकूण, देशाची लोकसंख्या बघा, देशाची लोकसंख्या आहे 120 कोटी आणि देशात एकूण फक्त 2 लाख एटीएम मशीन्स आहेत. नव्या 500च्या आणि 2000च्या नोटांसाठी त्या कॅलिब्रेट कराव्या लागतील, म्हणजे नव्या नोटांप्रमाणे त्यात योग्य ते बदल करावे लागतील. ते कधी होणार? जरा अधिक आकड्यांमध्ये गेलो तर चित्र असं आहे. एकूण एटीएमची संख्या 2,02,801. आतापर्यंत सुधारणा केल्या गेलेल्या एटीएमची संख्या आहे 30,000. रोज 12,500 एटीएम केंद्रांची सुधारणा होणार आहे. एका एटीएम केंद्राची सुधारणा करायला खर्च येतो 10,000, म्हणजे एकूण खर्च 200 कोटी. त्यामुळे एटीएम केंद्र सुधारायची असतील तर त्यासाठी 3 ते 4 आठवडे लागतील. एटीएम मधनं लोक पैसे काढतात हे करन्सी बंद करताना माहीत नव्हतं? एवढी पण गोष्ट माहिती नाही आपल्याला. एवढा मोठा निर्णय घेताना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं नाही. त्याच्यावरती आत्ता लक्ष देत आहेत की ती नोट बसत नाही त्याच्यामध्ये म्हणून. वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या की या देशामध्ये म्हणे चलनी नोटांमध्ये फेक नोटांचं प्रमाण केवढं आहे? प्रचंड आहे. ज्या पाकिस्तानात छापल्या जातात किंवा इथून छापल्या जातात त्या आपल्या सर्क्युलेशनमध्ये येतात. फेक नोटा, फेक करन्सी. रिपोर्ट आहे का? मी आपल्या देशामध्ये साधारणपणे आत्ता खेळता पैसा किती आहे जो मला आकडा कळला तो आहे साधारणपणे 16 ते 17 लाख कोटी. 16 ते 17 लाख कोटी. फेक करन्सी किती आहे माहिती आहे तुम्हाला? 450 ते 500 कोटी. म्हणजे 2 शाहरुख खानचे पिक्चर. 450 ते 500 कोटी रुपयांच्या नोटांसाठी तुम्ही
17 लाख कोटी रुपये जे खेळतायत देशामध्ये ते बंद केलेत का? देशासाठी. घरात 2 उंदीर झाले, अख्खं घर जाळलं. बरं, आता आपल्याकडे कसं आहे माहितीये ना, की ह्याच्या विरोधात बोललं ना, नाही ह्याच्याकडे काळा पैसा आहे, बाजूनी बोललं नाही नाही प्रामाणिक आहे. म्हणजे काय? आता मगाशी मी बोललो ना की भाजपच्या लोकांकडनं आता पाणी पण घेत नाहीत लोक. आता नवी व्हॉट्सअप सुरू करतील बघा, त्यांचीच माणसं उभी करतील, इथे मोठं कमळ बिमळ लावून पाणी पितात पाणी पितात पाणी पितात. आता नवीन सगळं यंत्रणा सुरू. कशासाठी करताय तुम्ही हे? इतक्या विश्वासाने देश तुमच्या हातामध्ये दिल्यानंतर हा तयारी नसलेला निर्णय तुम्ही का घेतला? तुम्हाला निर्णय घेण्याबद्दल कोणीच नाही म्हणत नाहीये. उत्तम निर्णय. अजून अभिनंदन नाही करणार, यशस्वी झाला की नक्की अभिनंदन करीन. बरं, काळा पैसा तुम्हाला बाहेर काढायचा आहे. काळा पैसा सगळे आहेत ना. तुम्ही जर समजा ही गोष्ट, तुम्ही 2000 रुपयाची नोट काढलीत, तुम्ही परत 1000 रुपयाची नोट आणणार आहात, परत तुम्ही 500ची नोट आणणार आहात, परत ती मार्केटमध्ये येणार, यातनं कॅश करन्सी परत बाहेर येणार. काळा पैसा थांबणार कसा? म्हणतात 10 महिन्यापूर्वी जर समजा तुम्ही ह्याची गोष्टींची तयारी सुरू केलेली होती, तर नवीन नोटेवरती नवीन गव्हर्नरची सही कशी? उर्जित पटेल, हे उर्जित पटेल हे रिलायन्समध्ये ऍडवायझर होते म्हणे, कन्सल्टंट होते. आणि हे उर्जित पटेल नंतर डेप्युटी गव्हर्नर झाले रिझर्व्ह बँकेचे आणि आता गव्हर्नर आहेत. रिलायन्स जिओ फोन काढला. त्या रिलायन्स जिओची तारीख आहे फ्री 30 डिसेंबर, बरोबर आहे? त्याच्यानंतर पैसे लागू होणार. मोदींची तारीख आहे 30 डिसेंबर. हा निव्वळ योगायोग आहे म्हणायचा? काय म्हणायचं याला? याची उत्तरं सापडत नाहीयेत. या गोष्टींची उत्तरं सापडत नाहीयेत. आणि हा सगळा जर विचित्र प्रकारचा जर गोलमाल असेल तर हा देश तुम्ही लिहून घ्या, हा 20, 25, 30 वर्ष मागे गेला म्हणून समजा. आता आपल्याकडे कॅश इकॉनॉमी जी आहे, ही कॅश इकॉनॉमी अनेक अर्थतज्ञांशी बोलल्यानंतर ज्यावेळेला जगामध्ये ज्यावेळेला मंदी येते आली, आपण तरलो फक्त कॅश इकॉनॉमीवर. हा देश, मी ज्या लोकांशी आतापर्यंत बोललेलो आहे, मी ज्या लोकांशी बोललो ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींमधलं ज्ञान आहे आणि खऱ्या अर्थाने ज्ञान आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की हे डिझास्टरच आहे. हे जरी ते बोलत असले तरी आपण म्हणूया, चला नरेंद्र मोदीजी, तुम्ही 50 दिवस बोललात, 50 दिवस दिले देशाने, पण 50 दिवसात होणार काय? हे ज्या प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत, ज्या प्रकारचा सगळा अंधाधुंद सगळे प्रकार चालू आहे, खाली कोणालाच माहित नाही. लोकशाहीच्या देशामध्ये, लोकशाहीने निवडून आलेल्या देशामध्ये मंत्रिमंडळाला मंत्र्यांना माहितीच नाही हा निर्णय. ज्या वेळेला तुम्ही जाऊन भाषण करणार त्यावेळेला तुम्ही त्या मंत्र्यांना बोलवता, कॅबिनेटची मीटिंग बोलवता आणि सांगता की मी असा निर्णय घेतोय. विचारलं कोणालाच नाही, माहिती कोणालाच नाही. त्याच्यामुळे कोणीही मंत्री बोलायला तयार नाही. आणि असं पण पकडूया की या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला काळ्या पैशाबद्दल जर मोदीजी तुम्हाला तिरस्कार होता इतका, तर मग मला सांगा तुम्ही निवडून आलात कसे? त्या 2014च्या लोकसभेचा खर्च अजूनपर्यंत भाजपने मांडलेला नाही.
किती महिने चालू होतं ते, किती महिने जाहिराती, किती महिने सगळ्या गोष्टी, जी काय यंत्रणा सगळी चालू होती ती काय गंमत म्हणून चालू होती? बरं, तुम्ही निवडून आलात, तुम्ही आज म्हणताय 50 दिवस द्या मला, तुमच्याकडे 3 वर्ष होती. या 3 वर्षामध्ये पश्चिम बंगालची निवडणूक झाली, ती काय बँकेतनं पैसे काढून झाली का? बिहारची निवडणूक झाली, ती कुठून पैसे काढून झाली? तामिळनाडूची झाली, ती कुठून पैसे काढून झाली? महाराष्ट्राची झाली, कुठून पैसे आले? याच सगळ्या काळ्या पैशावरती निवडणुका झाल्या ना. तरी मोदीजी आमचं म्हणणं, चला सोडून देऊ, बाजूला काढू, सुधारताय म्हणतात ना देश, चला आमची तयारी आहे. कसं ते समजून सांगा. या देशातल्या नागरिकांना नाही समजत आहे, आता कळत नाहीये की कुठच्या वाटेने चाललोय, कसे चाललोय, काय चाललोय. सकाळी गोव्यात जाऊन भाषण देताना तुम्हाला हुंदका येतो आणि संध्याकाळी बारामतीमध्ये जाऊन तुम्ही सांगता शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो. त्यांचं बोट धरून तर अजित पवार पण आला, ते त्यांचंच बोट धरून आले. आता तुमचं बोट कुठचं, त्यांचं बोट कुठचं, आम्हाला कसं कळणार? आणि निव्वळ योगायोग असा जर समजायचा असेल आपल्याला आणि एकच बोट निघालं तर गेला देश खड्ड्यात. त्याच विचाराने जाणार असू तर हा काय प्रकार आहे? या संपूर्ण प्रकरणामध्ये मी वाट बघत होतो की मोहनराव भागवतांची काही प्रतिक्रिया येईल, संघाची आरएसएसची काही प्रतिक्रिया येईल. काही नाही. मी अनेक संघातल्या लोकांशी बोललो, नाराज आहेत. भाजपमधल्या लोकांशी बोललो, मी नाराज आहेत. बोलत कोणीच नाहीये, कोणीच ह्या गोष्टीवरती विषय बोलायला तयार नाहीये. याचं कारण काय चाललंय हेच कोणाला कळत नाहीये. रोज वेगळा निर्णय, रोज वेगळा निर्णय. इतका मोठा निर्णय तुम्ही घेताना अशा प्रकारे घेतला गेला निर्णय. आज जिल्हा बँका बंद केल्यात. गंमत बघा, त्या जिल्हा बँका बंद केल्यावरती त्याचा शेतकऱ्यांचा विचार नाही, पण जिल्हा बँक बंद केल्यावरती मोदीजींना पंतप्रधान काय म्हणतात, तो रिझर्व्ह बँकेचा निर्णय. रिझर्व्ह बँक म्हणते आमचा नाही, तो पंतप्रधानांचा निर्णय. हा गोंधळ सुरू आहे. कोणत्या वातावरणात जगतोय आपण? अनेक लोक बिथरलेले आहेत, घाबरलेले आहेत, त्यांना समजत नाही काय आहे ते. काल मी परवा दिवशी, आठवतंय बाळा, इथे बाळा नांदगावकर बसलेत, ज्या दिवशी हा निर्णय घेतला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी बाळा नांदगावकरांना बोललो, म्हटलं बाळा या देशात दंगली घडतील. दुसऱ्या दिवशी बोललो मी. काल सुप्रीम कोर्ट बोललं. काल सुप्रीम कोर्टाने सांगितलं की या देशात दंगली घडतील, ताबडतोब काहीतरी याच्यावरती इलाज शोधा. लोक थांबणार नाहीत, लोक रस्त्यावरती येतील. काल परवाकडे गोदामा फोडायला सुरुवात झाली. या संपूर्ण देशाचा असा विचार न करता अशा प्रकारे एक अचानक तुम्ही एक निर्णय घेता, तोही पैशाचा. आणि हा निर्णय घेतल्यानंतर तुमचाच एक माणूस, खासदार ते जनार्दन रेड्डी, 500 कोटीचं लग्न करतो. इथे माझ्या भगिनी बसलेल्या आहेत. खरं खोटं मला माहित नाही, पण त्यातला थोडा डिस्काउंट जरी घेतला आपण, तर ती जी मुलगी होती त्या मुलीची साडीची किंमत 17 कोटी रुपये होती. काय लावलं काय होतं त्याच्यावर? वैसाला हुंडा गुंडाळून दिला होतं की काय?
17 कोटी रुपये साडीची किंमत. आपण चला सोडूया, आपण चला आपण त्याच्यात डिस्काउंट देऊ, तरी पण काय झालं? काँग्रेसच्या काळात याच माणसाला जेलमध्ये टाकलं होतं भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली. तोच माणूस तुमचा खासदार, तोच माणूस तुम्ही पैसे बंद केल्यानंतर, करन्सी बंद केल्यानंतर या देशात 500 कोटी रुपयाचं लग्न करतो. काय बोलायचं? काय समजायचं आम्ही? मला कल्पना नाही हा देश कुठे चाललाय, कुठे जाणार आहे. पण आजची परिस्थिती पाहता हा देश अराजकाकडे जाणार. हे इतक्यात आवरेल असं मला वाटत नाही, दिसत नाही. मी अनेकांशी बोलल्यानंतर मी तुम्हाला हे सांगतोय. पुढचा काळ भीषण असणार आहे. हळूहळू सगळे उद्योगधंदे बंद व्हायला लागतील, हळूहळू सगळे रेस्टॉरंट्स बंद व्हायला लागतील, लोकांचं जाणं कमी होणार, अनेक आलेले परदे बाहेरच्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या बंद व्हायला लागणार, त्याचा परिणाम होत जाणार. यातला परिणाम, शेवटचा परिणाम काय? या देशात असंख्य लोकांच्या नोकऱ्या जाणार. मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. मी परवा दिवशी एक व्यक्ती आमच्या नितीन सरदेसाईंना भेटली. त्यांच्या कंपनीमध्ये सेल्स डिपार्टमेंटला त्यांच्याकडे 130 माणसं होती. बरोबर आहे ना? नरेंद्र मोदींनी निर्णय जाहीर केल्यानंतर जवळपास चौथ्या दिवशी त्या माणसाने 130 लोकांमधनं 70 माणसं काढून टाकली. नाही होऊ शकत, परवडू नाही शकत. आणि हे हळूहळू हा बॉल वाढायला लागणार, हा मोठा होणार, हे हळूहळू घडणार. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं होतं की आज हे सगळं मेळावा आपण ठेवलाय, सगळ्या निवडणुका सगळ्या येतील. या निवडणुका लढवताना देखील तुम्ही या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी, निवडणुका वगैरे सगळ्या सोडा, तुम्ही स्वतःच्या परिवाराची देखील काळजी घेतली पाहिजे. कारण हे सगळं प्रकरण आता कुठे जाईल, कुठच्या दिशेने जाईल माहित नाही. आवरलं गेलं तर आनंदच आहे. हे चांगलं घडो, या देशामध्ये चांगलं घडो, या देशामध्ये चांगलं हो, हीच फक्त परमेश्वराकडे इच्छा व्यक्त करतो मी. या निर्णयातनं काही चांगलं घडो. आणि हे जर चांगलं घडो तरच हा देश वाचेल, नाही तर हे शक्य नाही होणार. पुढे अशक्य आहे. वर्तमानपत्रातल्या जाहिराती कमी व्हायला लागल्या. दूरदर्शन टेलिव्हिजन चॅनलवरच्या फक्त पातंजलीच्या जाहिराती आहेत. आता पातंजलीच्या जाहिराती तुम्हाला माहिती आहेत कशा येतात त्या. तर रामदेव बाबांना विचारलं समजा, काय कुठून आले पैसे, की ते डोळाच मारतात फक्त. आम्हाला कळलं कुठून आले ते. असो, कोणाच्या व्यंगावरती मला काही बोलायचं नाही, हा विषय नाही त्यातला. परंतु प्रश्न असा आहे की हे ज्या प्रकारे चालू आहे हे अजूनपर्यंत लक्षात येत नाही, समजत नाहीये कोणत्या दिशेला जाणार आहोत. तुम्ही सगळेजण फक्त तयारीत राहा. कुटुंबाची पहिली काळजी घ्या. या निवडणुका येतील, निवडणुका जातील, या सगळ्या गोष्टी घडत राहतील. परंतु माझ्यासाठी तुम्ही सर्वात महत्त्वाचे आहात. या देशातली सर्व जनता माझ्यासाठी महत्त्वाची आहे. या सर्वांना उत्तम पुढे आयुष्य लाभो. नीट या सरकारकडनं हा उचललेल्या पावलाचं नीट नियोजन हो, एवढी फक्त एक परमेश्वराकडे इच्छा व्यक्त करतो. आपण सर्वजण इकडे आलात. मी ज्या वेळेला या निवडणुकांच्या संदर्भामध्ये मी काही आपल्या नेत्यांशी मी बोलून ठेवलेलं आहे ते त्या वेळेला तुम्हाला बोलवतील आणि ते सगळे विषय पुढे तुम्हाला निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सांगतील. त्यावेळेला तुम्ही जरूर हजर राहा. आज तुम्ही सगळे मुंबईतनं, सगळे ठाण्यातनं पण आलेत ना, ठाण्यातनं पण आलेले आहेत. तुम्ही सगळेजण आलात तसे नीट सगळेजण जा. हा देश चांगला उभा राहो, घडो,
नरेंद्र मोदींनी 50 दिवस मागितलेले आहेत. त्या 50 दिवसामध्ये या देशात काही चमत्कार घडो अशी आशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर नोटाबंदीवरती राज ठाकरेंनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. नोटाबंदीचा हा निर्णय पूर्ण नियोजनांती घेण्यात आलेला नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. सध्याची परिस्थिती पाहता काळा पैसा बाहेर आणायचा होता तर मग ज्यांच्याकडे काळे पैसे आहेत त्यांच्यावरती धाडी का टाकल्या नाहीत, सर्वसामान्य नागरिकांना रांगेत येण्याची वेळ का आणलीत असा सवाल सुद्धा त्यांनी सरकारला विचारलाय.